राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान। संपूर्ण अयोध्या नगरी सजवली। प्रवेशद्वाराला विविध आकर्षक फुलांची सजावट देशभरातून भाविक अयोध्येत दाखल। अवघा देश राममय। ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन। कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टनं आमंत्रण पाठवल्याची माहिती। मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत। अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 11 लाख लाडू तयार करून करणार विश्वविक्रम। हनुमान गढीवर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करण्यात येणार लाडूंची निर्मिती। राम मंदिर सोहळ्यानिमित्त राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या। 31 जानेवारीला परीक्षा घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय। अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। गुजरातसह दिल्लीमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर। उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी केली घोषणा। अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वेगाड्या। भाविकांसाठी रेल्वेगाड्यांचं आयोजन। दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय। चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनाम साकार करण्याचा केला विश्वविक्रम। विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी। भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण। मंदिर परिसरात विद्युत रोषणाई। ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण। ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांची बॅनरबाजी। अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कळवा परिसरात बॅनरबाजी। आव्हाडांच्या फोटोसह प्रभू राम सर्वांचं असा बॅनरवरती उल्लेख। राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पनवेल परिसरामध्ये सर्वत्र उत्साह। शहरामध्ये काढली प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा। देशात आणि राज्यात सर्वत्र श्रीराममय वातावरण। अस्थानेत गावामध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम। चिपळूणमध्ये 15 किलो रांगोळीच्या माध्यमातून साकारली श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिकृती। 20 बाय 10 फूट आकाराची रांगोळी काढण्यासाठी लागले तब्बल 55 तास। अयोध्येतील प्रतिष्ठापना पार्श्वभूमीवरती नागपूरमधील सामाजिक कार्यकर्त्याने बनवले 1111 किलो लाडू। लक्ष्मण पोटे यांनी स्वतःच्या दुकानात बनवले बुंदीचे लाडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।